नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण MSBT रिझल्ट संबंधित एक व्हिडिओ घेऊन येत आहेत. मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंटमध्ये मला रिप्लाय येत आहेत की सर OTO लागू होईल का नाही. तर बघा मित्रांनो, यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या MSBTचा रिझल्ट जो आहे तो 3rd वीक ऑफ जूनमध्ये लागायला पाहिजे होता आणि 3rd वीक ऑफ जून तुमचा चालू आहे ऑलरेडी. तर तो रिझल्ट नेमका कधी लागेल आणि कशामुळे तो रिझल्ट डिले झाला आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन MSBT रिलेटेड अपडेट आपल्याला भेटत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, बघूयात आपण आत्ताचा जो तुमचा रिझल्ट आहे, समरचा 2024चा जो रिझल्ट आहे, तो रिझल्ट तुमच्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार मित्रांनो 3rd वीक ऑफ जूनमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने 3rd वीक ऑफ जून अजूनपर्यंत आलेला आहे. पण रिझल्ट अजूनपर्यंत काहीही आपल्याला बघायला भेटत नाही आहे. तर बघा मित्रांनो, रिझल्टच्या संबंधित अपडेट अशी आहे की रिझल्ट जो आहे तो 3rd वीक ऑफ जूनमध्ये येणार होता. बट आत्ताच्या नवीन अकॅडमिक कॅलेंडरनुसार तुमची जी कॉलेज आहे ती कॉलेज चालू होणार आहे 15 जुलैपासून. 15 जुलैपासून तुमची कॉलेज स्टार्ट होणार आहे. तर तुमची कॉलेज स्टार्ट व्हायला लेट झाल्या आहे आणि ऑलरेडी तुमचे जे एक्झाम आहेत, एक्झामसुद्धा थोड्या लेट झालेल्या आहेत. बट मित्रांनो, एक्झाम आणि पेपर चेकिंगचा संबंध काही नाही येत होता. तर बघा मित्रांनो, आता आपल्याकडे MSBTच्या रिझल्टची डेडलाईन जी आहे ती आलेली आहे. तर आपण डेडलाईन बघूयात. मित्रांनो, नवीन करंट न्यूजनुसार त्यांनी डेडलाईन अशी दिली आहे की MSBTचा जो रिझल्ट आहे तो 28 जूनपासून तर 3 जुलैपर्यंत जो आहे त्या कालावधीमध्ये तुमचा MSBTचा जो रिझल्ट आहे तो समर 2024चा रिझल्ट तुमच्या 28पासून तर 3 जुलैपर्यंत या कालावधीमध्ये कधीही तुमचा रिझल्ट लागू शकतो. मित्रांनो, रिझल्ट जसाही तुमच्या अपलोडिंगला जाईल तर त्या पद्धतीने मी तुम्हाला रिझल्ट संबंधित अपडेट जी आहे ती आपल्या चॅनलवर देणारच आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना ही माहिती पडेल की आपला रिझल्ट जो आहे तो तुमच्या 28 जून ते 3 जुलै या दरम्यान तुमचा रिझल्ट जो आहे MSBTचा तो डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, MSBTचा रिझल्ट जसाही अपलोडिंगला जाईल तर त्या संबंधित मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येईल. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन जो तुम्ही परत मला कमेंटमध्ये विचारत आहात, तर OTO म्हणजे वन टाईम अपॉर्च्युनिटी आपण ज्याला म्हणतो, जी MSBTने नवीन जी स्कीम आपली चेंज झाली होती के स्कीम, तर त्या के स्कीमला ऑलरेडी त्यांनी OTO जो आहे तो मागच्या सेमिस्टरला दिला होता. तर त्याच पद्धतीने या सेमिस्टरला देखील तुम्हाला OTO जो आहे वन टाईम अपॉर्च्युनिटी मिळू शकते का, तर यावर आपण आता चर्चा करूयात. मित्रांनो, OTO म्हणजे काय, वन टाईम अपॉर्च्युनिटी म्हणजे मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की वन टाईम अपॉर्च्युनिटी म्हणजे एकाच वेळेस भेटते. मित्रांनो, आपण याचा क्रायटेरिया बघूयात. तर मित्रांनो, MSBTचा क्रायटेरिया असा असतो की OTO कधी भेटतं, तर मित्रांनो, जेव्हा तुमची स्कीम जी आहे ती स्कीम चेंज होते. जसं की तुमची आता आय स्कीम जी आहे ती के स्कीममध्ये कन्वर्ट झाली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना OTO जो आहे तो देण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने मित्रांनो, समजा जर का तुमचे एज्युकेशन मिनिस्टर्स किंवा इतर मिनिस्टर्सने जर का तुम्हाला परवानगी दिली तर त्या संबंधित तुम्हाला OTO जो आहे तो लागू होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, बघा, MSBTचा OTO लागू होण्याचे अजून एक चान्सेस असे असतात की एखाद्या युनिव्हर्सिटीने जर का त्यांना OTO किंवा पासिंग मार्क्स वगैरे जे आहे OTO संबंधित इम्प्लिमेंटेशन तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीने दिलं असेल तर त्या युनिव्हर्सिटीला MSBT फॉलो करू शकते. बट मित्रांनो, या सेमिस्टरला समर 2024ला तुमचा जो एक OTO आहे तो OTO तुम्हाला दिला गेलेला आहे जो स्कीम चेंजचा असतो. म्हणजे स्कीम चेंज झाल्यामुळे तुम्हाला जो OTO आहे तो तुम्हाला मागच्या सेमिस्टरला दिला गेला होता. तर या सेमिस्टरला महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला OTO भेटेल का, तर मित्रांनो, माझं तरी पर्सनल वैयक्तिक मत आहे
की OTO जो आहे तो या सेमेस्टरला भेटण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी आहेत मित्रांनो. तर या सेमेस्टरला OTO भेटू शकतो, याचे चान्सेस कमी आहेत. आता ते आपल्याला कधी कळेल मित्रांनो OTO भेटेल का नाही, तर ते आपल्याला रिझल्ट अनाऊन्स झाल्याच्या नंतर कळेल मित्रांनो. कारण या संबंधित OTO संबंधित जी एकही इन्फॉर्मेशन MSBTने आपल्याला दिलेली नाही आहे. तर मित्रांनो, आय होप तुमच्या OTO संबंधित जो डाऊट आहे, म्हणजे वन टाईम ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या सेमेस्टरला भेटणार आहे की नाही, या संबंधित तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर झाला असेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की रिझल्ट कधी लागणार आणि OTO तुम्हाला लागू होणार की नाही. आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो समजला असेल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ MSBT रिलेटेड भेटत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.